नाल्यार दिसाच्या आयच्या पत्रकार परिशदेक हांव सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचे हांगा स्वागत करता। आज ही जी पत्रकार परिशद आसा ते भाजपान कशा तरेन करप्शन केलां ते उघड करपा खातीर लोकां मेरेन पावोवपा खातीर आयची पत्रकार परिशद आसा। आमी करप्शन भरपूर विशय आसा करप्शनाचे, म्हणून आज आमी थोडक्यान एक दोन विशय हांगा मांडले। कित्याक आमकां एक खबर आसा की पयलीं एक पाब्लो एस्कोबार म्हणून आशिल्लो, तो एक व्हडलो ड्रग पेडलर, आनी ताणें ड्रग्साचे आसा पळय ते एक ऑर्गनायझेशन करून ड्रग्साचो बिझनस वाडयलो, आनी म्हणून ताणें ते करप्शन ताणें ते ऑर्गनायज ड्रग्स पेडलिंग अशें जर केल्लें। ताजे उपरांत दाऊद इब्राहिम, तेन्ना क्रायम्स खूब जाताले, पूण दाऊद इब्राहिम व्हडलो कसो जालो तर ताणें ऑर्गनायज क्रायम म्हणून एक प्रकार हाडलो, आनी गोंयांत भाजपा सरकारान ऑर्गनायज करप्शन चालू केलां। कारण पयलीं बरेचदा करप्शन जातालें खूब कडेन, भाजपाच्या लोकांनी भारतभर करप्शन केल्लें आसा, पूण गोंयांत आनी ऑर्गनायज करप्शन म्हणून एक प्रकार चालू केल्लो आसा। कित्याक आमी जर पळयत जाल्यार वेगवेगळे ते कला अकादमी आसूं आनी नॅशनल गेम्स आसूं किंवा आनी बरेचशे विशय आसा, हातूंत सारकें ऑर्गनायज पद्दतीन करप्शन गोंयांत चालू आसा। आनी हे पयलो जो आमचो गव्हर्नर आशिल्लो सत्यपाल मलीक, हाणें सुद्दां ताचेर कमेंट केल्ले आसा, हाणें सुद्दां सांगिल्लें आसा की गोंयांत हे अवाढव्य अशें करप्शन चलता, आनी त्या खातीर करप्शनाचो जो मुद्दो आसा तो लोकां मेरेन पावपा खातीर लोकांक खबरूय आसा, पूण इलेक्शन टायमार कितें जाता खुबशे जे लोक आसता ते शॉर्ट मेमरी आशिल्ल्या कारणान आनी ते आपल्या कामांनी व्यस्त आसता, म्हणून आमकां तांचे थोडी गजाली याद करून दिवच्यो पडटा, आनी ताज्या खातीर हे आयचे प्रेस कॉन्फरन्स आसा। हांगा म्हजे बरोबर प्रेस कॉन्फरन्साक आसा इंडिया टीमेचे स्पोक्सपर्सन आनी काँग्रेसीचे स्पोक्सपर्सन बाय मोनिशा उसगांवकर, आनी इंडिया गटाचे स्पोक्सपर्सन आनी आम आदमी पार्टीचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी बाब राजेश साळगांवकर, राजेश कलंगुटकर। हांव मागता बाब राजेश कलंगुटकर हाजे कडेन की फुडले जे आसा ते ताणें म्हायती दिवची। जशें म्हटलें आमचे शिवसेना प्रमुख जितेश कामत हांच्यांनी की गोंयांत फाटल्या कांय वर्सां जे पद्दतीन करप्शन चल्लेलें आसा आनी ऑर्गनायज करप्शन, एक बरो शब्द यूज केलो की ऑर्गनायज करप्शन, आनी हे ऑर्गनायज करप्शन इतके पद्धतशीर चल्लेलें आसा की प्रत्येक सरकारांतलो मंत्री आसूं किंवा पदाधिकारी आसूं प्रत्येक दिसा हांव घरा कडेन कितके व्हरतलो हेची तयारी चालू आसता, आनी तेंच्या मदीं एक कॉम्पिटिशन आसता की म्हाका आयज घरा कडेन कितके व्हरपाक मेळटले। आनी अशा ह्या पद्दतीन जो गोंयचो यूथ आसा, गोंयची जनता आसा, ती ह्या करप्शनान इतकी परिस्थिती वायट जाल्ली आसा गोंयच्या लोकांची की आयज प्रत्येक गोंयकार, प्रत्येक गोंयांतलो युवक भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक प्रश्न विचारूंक लागलेले आसा। मातशें जर फाटल्या वर्सा जर आमी वचून पळयले जाल्यार नॅशनल गेम्स गोंयांत जाले। नॅशनल गेम्स खरें म्हटल्यार गोंया खातीर एक भूषण आसलेलें। गोंयांत एक बरें नांव नॅशनल लेवलाचेर जावचें, एक बरें गेम्स ऑर्गनायज केल्यो अशें नांव जावचें एक बरो चान्स आसलेलो, पूण सगळ्या गोंयकारांक खबर आसा की नॅशनल गेम्सांनी जे करप्शन, ज्या लेवलाचेर करप्शन जालें, ज्या पद्दतीन करप्शन जालें, जे जे लोक भितर इन्वॉल्व जाले करप्शन करपाक लागून, हे खरे पद्दतीचें प्रॉपरली ऑर्गनायज करप्शन आसलेलें। आमकां खबर आसा की 2020 एक मॅस्कॉट पब्लिश जालो, बुलबुल रेबिगुला, थंयसर 68.44 lakhs, इट वॉज अ बिग अमाउंट, 68,44,000 रुपीज हे फक्त मॅस्कॉट लॉन्च करपाक लागून पयशे मोडले गेले। 68,44,000 फक्त टू लॉन्च, यू कॅन जस्ट इमॅजिन, टू लॉन्च वन मॅस्कॉट। त्याच्या उपरांत 2023
मोगा आमकां खबर आसा केदो व्हडलो बोबाळ जालो, मोगा येवपाचें आसा आनी शेवटाक मोगा येयले. थंय 2.8 crores of rupees were spent, a big amount, just to launch a mascot. अशी परिस्थिती. आणि पळयलें तर सगळे बाकीचे जर इव्हेंट मॅनेजमेंट जर त्या वेळाचे पळयले नॅशनल गेम्साचे, एक ल्हान शॉवर पडलो आमकां सगळ्यांक खबर आसा. आणि तितून जे ग्राउंड्स डेव्हलप केल्ले किंवा जे टेंट्स घातले तेंची परिस्थिती कितें जाली. जे जेवणां त्या वेळार करतालीं त्या जाग्यार जेवणां करतालीं ते आपल्या एथलीट्सांक दिवपाक लागून किंवा जे टिमीन इन्वॉल्व आसले व्हॉलंटियर्स तांकां दिवपाक लागून तेची परिस्थिती कितें जाली. म्हणजे कशा परिस्थितीन हे सगळे ऑर्गनायज केल्ले, कशा लेवलाचेर हे सगळें मॅनेजमेंट केल्लें ते सगळ्या गोंयकारांक दिसलें, पूर्ण भारतभर दिसलें. म्हणजे कशें मिसमॅनेजमेंट करपाचें हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारा कडून शिकपाचें. आणि जे ऍडव्हर्टिजमेंट त्या वेळार केले, नॅशनल गेम्साचे ऍडव्हर्टिजमेंट करच्या पेक्षा आपल्या लिडरांचे ऍडव्हर्टिजमेंट देशभर कशें जातले हेचेर जास्त कॉन्सन्ट्रेट केले गेले. तेजेर ऑलमोस्ट एक गुजरात कंपनी आसलेली तांकां 6 कोटी फक्त ऍडव्हर्टिजमेंट दिले गेले. आणि इतर ज्यो कंपनीज आसल्यो थंयसर आनीक 10 कोटी म्हणले गेले फक्त ऍडव्हर्टिजमेंटाक. अशी परिस्थिती नॅशनल गेम्स म्हटल्यार एक बिग स्कॅम करून दवरलो. गोंया खातीर एक लज्जेचो प्रश्न आसलो. अशी ही परिस्थिती निर्माण करून दवरली. आयज गोंयचे युवक त्या वेळार जे थंयसर व्हॉलंटियर्स म्हणून काम करताले त्या युवकांक तेंचे जे पेमेंट आसलो अजून पर्यंत दिल्लो गेलो ना. थोड्यांक कितें तरी थोड्या दिसा पुरते उगी रावात अशें म्हणून थोडेशे ऍडजस्टमेंट करून दिला, पूण तांकां फुल पेमेंट तांचो अजून पर्यंत दिल्ले गेले ना. जो व्हॉलंटियर्स आसलेले ते त्याच बरोबर जे कोचीस आसलेले तांकां अजून एप्रिशिएशन सर्टिफिकेट्स दिले गेले ना. प्लेयर्सांक एप्रिशिएशन सर्टिफिकेट्स दिले गेले ना. आणि हे सगळे जे जाले त्या सगळे जाता आसतना जे पद्दतीन मिसमॅनेजमेंट जाले शेवटाक असो प्रश्न येयलो की हितूनसून आमचे जे प्लेयर्स एथलीट्स आसले गोंयचे तांकां फायदो कितें जालो नॅशनल गेम्स गोंयांकडून, तांकां कितें मेळ्ळें हे सगळ्यासून. जास्त कशें आसता जेन्ना भितर स्टेटींनी नॅशनल गेम्स घडयतात एक थोडेशे क्रोर्स थंयसर एक परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपाक लागून यूज केले वयता. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर फुडें कितकीशीं वर्सां ते स्टेटीक किंवा ते स्टेटीच्या एथलेटिक्सांक यूज करूंक मेळटा. गोंयांत आमी नॅशनल गेम्स घेतल्यो, कितके इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप जाले, कितके कोटींनी पयशे भरले गेले. खंय तरी इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल गेमीच्या नांवान खंय तरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केल्लें आमकां दिसलां. सगळे पयशे अशे भरले, तितून ते टेंट्स घातले वेर लॅक्स ऑफ रुपीज वर स्पेंड. ते टेंट्स काडले, ते टेंट्स घेऊन गेले. पूण परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल गेम्स जाले म्हणून हे इन्फ्रास्ट्रक्चर आमचे कडेन उरलें फुडल्या वर्सांक लागून, आमच्या एथलेटिक्सांक यूज करपाक लागून, आमच्या प्लेयर्सांक यूज करपाक लागून. अशें एक तरी गोंयांत घडलां दाखयात, खंयच घडलें ना. सो अशा पयशांचे मिसयूज, पयशांचे मिसमॅनेजमेंट, करप्शन नॅशनल गेमीच्या नांवान केले गेले. आणि हेचो फायदो गोंयकारांक किंवा गोंयच्या लोकांक किंवा गोंयच्या प्लेयरांक 1% सुद्धा जालो ना, इल्लो सुद्धा जालो ना. फायदो शेवटाक स्टेटीक जावपाक जाय आसलो, फायदो शेवटाक गोंयचे टॅलंट्स डेव्हलप करपाक जावपाक जाय आसलो, खंय तरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप जावपाक जाय आसलें. पूण ते अजिबात जालेच ना. फक्त कोण तरी भायले कॉन्ट्रॅक्टर, कोण तरी जांकां ते टेंट कॉन्ट्रॅक्ट्स दिल्ले किंवा इतर टेम्पररी इन्फ्रास्ट्रक्चर घालपाक दिल्ले, फक्त तांकां फायदो जालो. गोंयच्या कोणाकूच फायदो जालो ना. इवन मदींचो जो टॅक्सी तो बोबाळ जालो टॅक्सीकारांचो, की ज्यो टॅक्सीज किंवा ज्यो व्हेकल्स आसल्यो ते व्हेकल्स सुद्धा गोंयच्या लोकांक दिले गेले ना. कारण जे जर भितरल्यो गोष्टी जर कोण जर फाल्यां लोकांपर्यंत पावतले म्हणून ते सुद्धा भायरसून हायर केले गेले. अशी परिस्थिती जी गेली ते जो आयज गोंयचो युवक, गोंयचो यूथ, गोंयचो एथलीट, गोंयची प्रत्येक जनता सरकारा कडेन जाप मागता. आणि हांव सरकाराक विचारता की हे जे एक्सप्लेनेशन तुम्ही लोकांक दिवपाक जाय. प्रत्येक गोंयकाराचो तो हक्क आसा. कारण जो पयसो तुम्ही नॅशनल गेम्सांक भरलो तो लोकांचो पयसो, जनतेचो पयसो, रेव्हेन्यू जो जनते कडसून कलेक्ट केल्लो तो पयसो, आणि तो पयसो मिसयूज केल्लो आसा. आणि ताका लागून भारतीय जनता पक्षाच्या सरकारान हेजेर उत्तर दिवचे पडटले. धन्यवाद.
जो आता बाब साळगांवकारान सांगिल्लें आसा तशें, कलंगूटकारान सांगिल्लें आसा तशें की गोंयचे जे प्लेयर्स आसा तांकां कोणाकूच अजूनय एप्रिसिएशन सर्टिफिकेट दिल्लें ना. तांकां एक स्टेप मोदेल्ली, म्हणजे सावत्र भाव आसता तशी ट्रिटमेंट हांगा दिल्ली. म्हणून आमी मागता की सरकारान जाता तितल्या बेगीन हांचे एक्चुअली दिवपाची गरज आशिल्ली, म्हणून ते कांयच सरकारान केल्लें ना. अशा प्रकारचे जे गोंयचे भुरगे आसा तांचो अपमान आनी प्लेयर्सांचो अपमान हो सरकारान केल्लो आसा, भाजपा सरकारान. आनी हांव डिमांड करता की जाता तितल्या बेगीन गव्हर्मेंटान जे कोचीस आसा आनी प्लेयर्स आसा तांचे जे मानधन आसा आनी तांकां जे म्हणजे जे व्हॉलंटियर्स आसा तांचे मानधन आनी कोचीस आनी प्लेयर्सांचे जे सर्टिफिकेट दिवपाचे शिल्लक आसा ते दिवचे. आनी कितें प्रश्न आसा तुमचे जाल्यार तुमी करप्शन आसा पळय, करप्शन म्हणटा तुमी गोंयांत, गोंयानूच आसा काय बाकी स्टेटीनूय करप्शन? करप्शन सगळे कडेन आसा. करप्शन ज्या ज्या कडेन भाजपाचें सरकार आसा त्या सगळ्या जाग्याचेर भाजपान करप्शन केल्लें आसा आनी जांचेर तांणी आरोप सुद्धा केल्ले करप्शनाचे. काँग्रेसची सरकार आसा थंय ना करप्शन, काँग्रेस आसा थंय करप्शन. पण तुम्ही आता म्हणतात फाटल्या तेंपार अजित पवार म्हणले, अशोक चव्हाण म्हणले, प्रफुल्ल पटेल म्हणले, व्हडली व्हडली नांवां पयलीं जेन्ना ते दुसरे पार्टेन आसतना ह्या बीजेपी सरकारान आरोप केलो, तांचेर व्हडले व्हडले घोटाळे जाले. आज ते भितर येतकीर वॉशिंग मशिनान वतकीर क्लीन जाता, म्हणटकीर ते दुसऱ्या पार्टेन आसतना ते चोर आसता, फटींग आसता. एक्झाम्पल गोंयचेच घेयात न्ही. आता तुम्ही सकाळी पळयला आसतले की प्रेस घेतलो, कोणे घेतलो? दिगंबर कामतीन प्रेस घेतलो आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचेर विर्यटन अशें उलयले ताणें उलयले. आमी कितें म्हणटा, तुमकां जे पळय डिफेक्टर आसा हांणी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पांयान मोसलून तुम्ही गेले, तुमकां कोणे रायट दिलो? तुम्ही फटींग हे पार्टेंतल्यान वता आसतना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणटा तशें चिड्डून गेले, एफिडेविट घेऊन गेले. तुम्ही सगळे सोडा, तुम्ही देवाक सुद्धा फटयलो. हांव कॅन्डिडेट आशिल्ले, म्हज्या मुखार हो महालक्ष्मीचो नाल्ल. महालक्ष्मी म्हणल्यार आमच्या हिंदू धर्मान विष्णू पत्नी, आमी तिचे नाव घेवपाक अशें भिता. हो नाल्ल म्हज्या मुखार हो दिगंबर कामत घेवन आयलो शपथ घे म्हणून. आणि आमी तेन्ना हो सर न्ही आमचो बापूय कसो, आमी भिली हात दवरपाक. कित्याक काय म्हणल्यार देवाचेर हात दवरप म्हणल्यार आमकां पटनाशिल्लें. ना सांगता हांव करप्ट म्हणटाली हे दिगंबर कामतीचेर मायनींग काँग्रेस सरकार आसतना जो आरोप केले. हांव विचारता 2012 जी परिवर्तन यात्रा आयली, हांव उलयता 2012 जी परिवर्तन यात्रा आयली, आयडीसी घोटाळो, मायन्स डिपार्टमेंट घोटाळो, व्हेंटिलेटर हाली घोटाळो, हे जे घोटाळो आशिल्लो मेन म्हणजे मायनिंग डिपार्टमेंट घोटाळो. हांगा जर बीजेपी सरकार घेता आणि वॉशिंग मशिनान घालून क्लीन करता, घोटाळे आता उरतले खंयचे? म्हणजे काँग्रेसीन आधीच घोटाळे करून मोकळी झाली ना. पण हांव कितें म्हणटा, काँग्रेसीन आसतना जर आरोप करता, आज दिगंबर कामत तुमच्या बरोबर आसा न्ही, दाखयात न्ही, सांगात न्ही, तो क्लीन म्हणून सांगात न्ही. म्हाका सांगूया तो कितें म्हणटा सरकार आसा थंय घोटाळे आसा, काँग्रेसीचे सरकार मागीर काढात न्ही. तुम्ही घोटाळे म्हणून काढतात, भितर व्हरतात, वॉशिंग मशिनान काडटा. म्हणजे तुम्ही घोटाळे काढतात ते फक्त तांकां वॉशिंग मशिनान घालपाक काडटा अशें जालें ना. तुम्ही घोटाळे काढता ते इन्क्वायरी करपाक काढना, तांकां पनिश करपाक काढना. तुम्ही घोटाळ्याची नावां काढतात ते फक्त तांकां ब्लॅकमेल करून भितर व्हरपाक. आता आम्ही पळयला सकाळी दिगंबर कामतीन, हांव म्हणटा तूं एक सिनियर लिडर, सीएम आशिल्लो, तूं ओपोजिशन लिडर आशिल्लो, आमचे सारको स्पोक्स पर्सन कसो बसून तूं आज हे करता, म्हणजे ताजे स्पोक्स पर्सन जालो तूं आज. हांव सांगता, हो आतां कित्याक करता, आमकां सगळ्यांक फुडें आतां हे लोकसभेचे इलेक्शनाक न्हवरे केल्या, बाशिंगां बांदल्या. तो 70चो बाबा आसा, तो 35,000ची लीड दिता म्हणटा. हो म्हणटा सावथाक आपूण 35,000ची लीड दिता. हांचे सगळे जमीन पांयाकडली गेल्या. दोन्ही नॉर्थाक आनी सावथाक पांयाकडली जमीन गेली तांची. आता खलपाचेर आरोप करून जालो. आता विर्याटो कडेन फाटल्यान लागल्यात ते. हांव लोकांक इतलेंच सांगता,
प्रत्येक खेपे लोक म्हणटा काँग्रेसीक मतं मारप म्हणजे डिफेक्शन जाता. आज लोकांच्या हातान आसा हे डिफेक्टर जे आसा हांकां घर बसोवपाचे आणि जर लोकांनी हांकां घर बसयले लायफान डिफेक्शन म्हणटा ते गोंयांत जावचे ना. पार्टेक ब्लेम करू नका. हांव दिगंबर कामतीच्याच भाशेन सांगता. आमी जेन्ना कॅन्डिडेट आशिल्ली तेन्ना आमी दिगंबर कामती कडेन वताली. सर गेल्ले कडेन आमकां लोक विचारता की काँग्रेसीक मत. हांव एक सांगता, आवय बापूय चोर जाल्यार भुरगो चोर जाल्यार आवय बापूय काय दोश दिवपाचो ना. आवय बापूय व्हडलो करता ताका हे करता आनी भुरगो चोर. हे हांव आतां दिगंबर कामतीक सांगपाक सोदता. तुम्ही गेल्या डिफेक्शन जाले म्हणून आमची काँग्रेस पार्टी बदनाम जावं ना. आमी आसा आज आमचे कडेन एल्टना सारको, कार्लुसा सारको आणि युरी सारको जे मनीस आसा जे पार्टी वयर काडटले. आणि हांव लोकांक सगळ्यांक सांगपाक सोदता आज आमचो साथ दिया. कित्याक हे पळय आरोप करता हे फक्त लोकांचे डायवर्ट करपाक सोदता. हे पळय जे प्रत्येक डिपार्टमेंटान घोटाळे जाल्यार हे डायवर्ट करपाक सगळे हे करता. राजीव तुम्ही स्वतः प्रोफेसर आणि तुम्ही खूप मोठी कॉन्स्टिट्युशनचे उलयता. मिडियाच्या लोकांच्या स्टेटमेंटाकडे तुम्ही कशें करता? कशें आसा खबर आसा की प्रत्येकाक संविधानान कांय हक्क दिल्ले आसात आनी म्हाका दिसना जे विर्याटून जे उलयलां कळ्ळें ते खंय तरी कॉन्स्टिट्युशनाच्या विरोधान आसात. कळ्ळें काय रायट्स दिल्ले आसा, काय फंडामेंटल रायट्स कॉन्स्टिट्युशनान दिल्ले आसात तेज्या प्रमाणे तांणी उलयल्ले आसा. आतां कशें आसा की जेन्ना विरोध हो आसता तेन्ना विरोधान खंय तरी कितें लिंक करप आनी ते हायक करप हें आसताच आनी ते केल्याच वयता. आनी आयची जी प्रेस कॉन्फरन्स आसा जी आपले दिगंबर कामतांनी घेतलेली आसा ते क्लियरली कळटा की प्रश्न कसो जाला की साऊथ गोवान कॅप्टन विर्याटो एक बरो क्लीन मनीस, सरळ उलोवपी, ताणें कितकेशेच एक्टिव्हिजमान भाग घेतलेलो आसा आनी ताका साऊथ गोवाचे लोक बऱ्यापैकी वळखता एक बरो मनीस म्हणून. तर तशें आसा कितें तरी चिखलफेक करपाक जाय, कितें तरी उलोवपाक जाय हेच्या विरोधान. कारण कांयच उलोवपा सारकें ना म्हणून कितें तरी खंय तरी लिंक करप आनी कितें तरी विशय काडप आनी ते हायप करपाचो प्रयत्न करप. हें जातलेंच, राजकारण म्हणना पण हें जातलेंच. पूण म्हाका दिसता दिगंबर कामता पेक्षा कॅप्टन विर्याटो हो कॉन्स्टिट्युशनाक मान दिवपी म्हाका दिसता कितकोसोच व्हडलो मनीस आसतलो. कारण त्या मनशान मिलिटरीन काम केल्लें आसा. एक आदर आसा ताका कॉन्स्टिट्युशना बद्दल, एक भारतीय म्हणून आदर आसा ताका आनी ते तेणी करून दाखयल्लें आसा. तो मनीस असो ह्या पद्दतीचो राजकारणी न्ही, दिगंबर कामती सारको राजकारणी न्ही. तो असो राजकारणी आसा कारण गरज आसा म्हणून राजकारणात येयल्लो मनीस आसा. कारण जे पद्दतीचे भ्रष्ट राजकारण आयज चल्लेलें आसा गोंयांत किंवा गोंया भायर सुद्धा पूर्ण भारतांत ते क्लीन जावचे म्हणून हे राजकारणी जाल्ले आसा. सो हेंकां म्हाका दिसता दिगंबर कामती किंवा दिगंबर कामता बरोबर जे कोण बसलेले तेच्या पेक्षा कितक्याशाच पटीने कॉन्स्टिट्युशना बद्दल आदर आसा. आनी दिगंबर कामती सारख्या मनशान ताका सांगपाची गरज ना की कॉन्स्टिट्युशनाक आदर करपाक जाय म्हणून. सो हें जें कितें आसा तें राजकीय आसा आनी मुद्दामून कांयच मेळना म्हणून कितें तरी खंय तरी हाडून तेकोवपाचो हो प्रयत्न आसा. कंप्लेंट फायल केली कमिशनर I don't think. कारण कशें आसा की इलेक्शन कमिशन ऑल्सो शूड बी इम्पार्शल पर्सन आनी तांकां म्हाका दिसता की अशा गोष्टींनी खंय तरी कोणाक अडकोवपाचें हें जर आयज इलेक्शन कमिशनान करपाक लागलो जाल्यार वाय देयर शूड बी डेमोक्रेसी इन द कंट्री. तर इतक्या लेवलाचेर वचपाक जाय. जर कंप्लेनी फायल करून जर एक्शन घेवपाक जाय आसलें जाल्यार भारतांत अशे कितल्योश्योच गोष्टी घडल्या थंय इलेक्शन कमिशनान केन्ना एक्शन घेतली ना. आनी ह्या गोष्टीचेर इलेक्शन कमिशन जर एक्शन घेता आसत आनी जर नॉमिनेशन कॅन्सल करपाक इतक्या पर्यंत वयता आसत हेच्या पेक्षा दुर्दैव आमच्या कॉन्स्टिट्युशनान आनी कितें आसचें ना. सॉरी आर्टिकल 370 आर्टिकल 370चो कसो आसा विशय की तुम्ही जर ते हे काढून पळयलें जाल्यार तितूनच मेन्शन केल्लें आसा दीस अमेंडमेंट्स आर डन अकॉर्डिंग टू द आर्टिकल 370. म्हणजे 370 आर्टिकल हे कॉन्फिडन्सान घेऊन इन कन्सिडरेशन ऑफ दॅट अमेंडमेंट्स केल्ले आसा. सो आर्टिकल 370 टू सम एक्सटेंट इट इज नॉट टोटली वॅनिश फ्रॉम द कंट्री. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द कॉन्स्टिट्युशन अजून आसा ते. सो तितूनसून जे अमेंडमेंट्स केल्ली आसात इन फ्युचर आनीकूय अमेंडमेंट्स करची पडटली टू कम्प्लिटली टेक इट आउट फ्रॉम द कंट्री एज पर द कॉन्स्टिट्युशन. सो चेंजीस जाल्या त्याबद्दल काय दुमत ना. पूण त्याच बरोबर आनी खुबशें काम करपाचें आसा.
हांव म्हणटा की जे आर्टिकल 370 म्हणटा पेक्षा बरीचशे आर्टिकलां जी अननोईंगली कॉन्स्टिट्युशनान बदल केल्लो आसा आनी विच इज व्हेरी हार्मफूल फॉर द कंट्री, तेजेर आमकां विचार करपाचो गरज आसा. कारण आर्टिकल 370 बदलले म्हणून देश बदलचो ना. बरेचशे आपली म्हणटा ती विचारधारा बदलची पडटली, आमकां आमची मानसिकता बदलची पडटली. जे आयज मणिपुरान कितें जालां, आय विल आस्क क्वेश्चन थ्रू ऑल टू द कंट्रीज पीपल दॅट आर्टिकल 370 इम्पॉर्टंट का मणिपुरान जे कितें जालें तें इम्पॉर्टंट. कारण कशें ह्या गोष्टी की आमी कशा बऱ्याचशा वेळार ज्यो गोष्टी आमकां मोठ्या प्रमाणात तेजो ऍडव्हर्टिजमेंट करून दिले वयता तेजेर आमी जास्त कॉन्सन्ट्रेट करता. मणिपूर खंय कोणें दाखयलें केन्ना? मणिपुरान ज्यो ज्यो गोष्टी केल्यो अक्षरशः कत्तल केले बायलांची. एक देशान दोन संविधान अशें तुमकां जाय अशें नक्की आसचें न्हू, नक्की आसचें न्हू. एकूच कॉन्स्टिट्युशन आसचें. पण आर्टिकल 370 वॉज गिविंग देम अ डिफरंट कॉन्स्टिट्युशन, सो तेजेर तुमचो सपोर्ट आसा अशें म्हणून? नक्की ना, ऑफकोर्स ना, कोणीच म्हणून ना आर्टिकल 370 चे सपोर्ट आसा म्हणून ना. आर्टिकल 370 हांवें कितें म्हटलां की कॅप्टन ब्रिगेडाचो स्टेटमेंट आशिल्लो की लायक काश्मीराक कसो आर्टिकल 370 आसलो तसोच गोंयाकय आसचो आशिल्लो आनी गोवा फुडें आमकां कोणी विचारूच ना असो म्हणटा तो. तेजेर तुमचें कितें? आणि काल ते विरियाटेन जे स्टेटमेंट केले ते म्हणाले की भारतान 26 जानेवारी 1915 कॉन्स्टिट्यूशन हे केले, अमेंडमेंट केले आणि आमच्या लादले गेले. सो काँग्रेसीनं ते कॉन्स्टिट्यूशन हाडलेले न्ही. आणि दुसरी गोष्ट ते कॉन्स्टिट्यूशन हाडले ते बाबासाहेब आंबेडकर. सो तुम्ही बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस पक्ष यांचो एका तरेन ह्या करता. कशें आसा खबर आसा, जर चड उलोवचें पडलें जाल्यार भारताक स्वातंत्र्य मेळ्ळें 1947 गोंय लिबरेट जालें 1961 1915 कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट केले गेले. सो दॅट टाइम गोवा वॉज नॉट लिबरेटेड एट ऑल. कळ्ळें तुका न्ही? गोवा हो पोर्चुगीजा कडेन आसलो आनी 450 वर्सां पोर्चुगीजा कडेन आसलो. सो गोवाचे जे बाकीचे जे सगळे ट्रेडिशनली आनी बाकीचे सगळे जर गोष्टीचो विचार केलो गेलो आनी बाकीच्या भारताचो जर विचार केलो हितून डिफरन्स आसलेले, त्या वेळारूय आसलेले. सो तेजे म्हणटा की त्या वेळार भाजप सरकार असले काय भाजपान जाल्लेले ते तुमच्या काँग्रेसीन हाडलेले न्ही. आणि आता तुम्ही जे कॉन्स्टिट्यूशन आता जे चालू आसा त्यांच्यावर तुमचो विश्वास ना? नक्की आसा. सो विरियाटेन स्टेटमेंट राईट आसा. डोंट कन्फ्यूज द थिंग, डोंट कन्फ्यूज. तेणें कितें म्हटलां की आमकां स्वातंत्र्य उपरांत मेळ्ळें, बाकीच्या भारताक पयलीं मेळ्ळें. कॉन्स्टिट्यूशन 1915 इम्प्लिमेंट जालें, कळ्ळें, आनी त्याच्या नंतर 11 वर्सांनी आमकां स्वातंत्र्य मेळ्ळें. गोवा म्हणून गोवा स्पेशल कितें तरी अमेंडमेंट त्या वेळार टेकिंग इन टू कन्सिडरेशन ट्रेडिशन ऑफ गोवा, टेकिंग इन टू कन्सिडर अदर थिंग्स ऑफ गोवा शुड हॅव बीन डन. हेजो अर्थ असो न्ही की कॉन्स्टिट्यूशनच मानिना, हेजो अर्थ असो जायना. पण ते कॉन्स्टिट्यूशन काँग्रेसीनच हाडलेले न्ही, तेन्ना ते तूं ना कोण म्हणटा, ना कोण म्हणटा. अरे तो ताणें पयलीं म्हणजे कॅप्टन विरियोटन अशें खंयच म्हणूंक ना की आपण कॉन्स्टिट्यूशन मानिना म्हणून. बीजेपी सरकार आसा ते एडिट करपाक आणि आपले शब्द घालपाक माहीर आसा, तेन्ना ताजेर शब्द आणि फुडें येतले. तांकां विरियोटेचेर कांयच उलोवपाक ना. म्हणटकीर तांणी हो एक मुद्दो घेतलो आणि तोच घासत रावतले. असे खूब मुद्दे इलेक्शन पर्यंत येतले. म्हापसा अर्बन काडून नॉर्थाक जाली, आतां सावथाक विरियोटेचें कांय नाशिल्ले. तेन्ना हाजेर आमी आज उलोवपाक प्रेस घेवना. तुमकां हे आशिल्ले पळय जे करप्शन ते मुद्दे मिडिया घेया, कित्याक प्रत्येक डिपार्टमेंटान करप्शन जाल्लें आसा. आज लोकांकडे ते दाखोवपाक आयल्यात आमी. करप्शनाचो मुद्दो काढलो तुम्ही आणि नॅशनल गेम्स कला अकादमीचो उल्लेख केला. गोविंद गावडेक टार्गेट करपाचें आसा की आम्ही सरकाराक सांगले जो सरकारचा घटक आसा पळय दोनूच उल्लेख ना, सगळे जे जे सरकाराचे घटक आसा ते सगळे कारणीभूत आसा. कारण करप्शन हे एकाच डिपार्टमेंटान जालो ना, सगळ्या डिपार्टमेंटांनी करप्शनाक आसा. सरकार भाजपाचो आसा, भाजपाच्या सरकारच्या सगळे डिपार्टमेंट आमी एक एक काढला, कालूय काढला. तशेंच जे पळय करप्शन जाल्ला हे सरकारान दाखयला ते आमी सांगता. फाल्यां मंत्री चेंज जातलो, मे बी लोकसभा जातकीर दुसरो मिनिस्टर जातलो. आमकां मिनिस्टराचे न्ही, आमी हे सरकाराच्या त्या खात्यांनी करप्शन जाला हे लोकां मुखार हाडला. देव बरें करूं.